स्वप्नातील घर साकारण्याकरिता सोलापुरातील स्मार्ट सिटी मध्ये स्मार्ट प्रकल्प घेऊन आले आहेत। सोलापुरातील विश्वसनीय आणि पारदर्शक नाव म्हणजे क्रिस्टल डेव्हलपर्स। खासदार प्रणिती शिंदे यांनी महापालिकेच्या इंद्रभुवन इमारतीला भेट दिली। या प्रसंगी पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं। खासदार प्रणिती शिंदे यांनी महापालिकेच्या कामकाजाचा आढावा घेतला। यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर महानगरपालिका आणि स्मार्ट सिटीच्या माध्यमातून साकारण्यात आलेल्या इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल रूम इथं भेट दिली। शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी संपूर्ण शहरातील सुरक्षा व्यवस्थेवर देखरेख तसंच नियंत्रण ठेवण्याकामी इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरच्या नियंत्रण कक्ष, स्काडा प्रणाली, घंटागाडी, रूट मॅप, शहरातील CCTV, सुरक्षा यंत्रणा, पाणी पुरवठा वितरणाच्या कामकाजाची सोय उपलब्ध आहे। स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बसवण्यात आलेले CCTV, LED दिवे, कचरा संकलन केंद्राच्या गाड्या, पाणी पुरवठा वितरण प्रणाली, स्काडा प्रणाली, ड्रेनेजबाबत तक्रारी, अग्निशमन विभाग, आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत आलेल्या तक्रारींची इथं नोंद घेण्यात येते। खासदार प्रणिती शिंदे यांनी कमांड अँड कंट्रोल रूम चांगल्या पद्धतीनं केल्याबद्दल पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांचं कौतुक केलं। रामवाडी येथील सोनामाता शाळेत झालेल्या या कार्यक्रमात सर फाउंडेशनचे राज्य समन्वयक सिद्धाराम माशाळे, बाळासाहेब वाघ आणि हेमा शिंदे यांच्या हस्ते डेस्किटचं वाटप करण्यात आलं। IIT कानपूर येथील विद्यार्थ्यांनी संशोधन करून या डेस्किटची निर्मिती केली आहे। जमिनीवर बसून अभ्यास करण्यासाठी उपयुक्त असं हे किट आहे। या कार्यक्रमात इनोव्हेटिव्ह स्कूल, जिल्हा परिषद बैरागवाडी, जिल्हा परिषद मंगळवेढा वस्ती, जिल्हा परिषद चिखली, जिल्हा परिषद शिवाजीनगर मंगळवेढा, जिल्हा परिषद सिद्धेवाडी तालुका पंढरपूर, कमला नेहरू स्कूल जुळे सोलापूर, जिल्हा परिषद लांबोटी, जिल्हा परिषद कुडल, जिल्हा परिषद केगाव, जिल्हा परिषद खेड, जिल्हा परिषद कोंडीतांडा, जिल्हा परिषद अंबिकानगर बाळे, रमाबाई आंबेडकर आश्रमशाळा निंबर्गी, सोनामाता हायस्कूल लिमाईवाडी, जिल्हा परिषद औंढी, जिल्हा परिषद शिवाजीनगर बाळे, जिल्हा परिषद मोडणीम या शाळांमधील विद्यार्थ्यांना डेस्किट वितरित करण्यात आले। रेल्वे प्रवाशांना तिकिटासाठी लांब रांगेत थांबावं लागू नये यासाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागानं UTS ॲपची निर्मिती केली। सोलापूर रेल्वे विभागातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी या ॲपचा वापर करून आपला प्रवास सुखद बनवला आहे। जानेवारी 2024 ते मे 2024 या 5 महिन्यांच्या कालावधीत 31,000 इतकी तिकीटं UTS ॲपवरून काढली गेली। जवळपास 1,60,000 प्रवाशांनी प्रवास केला। त्यातून 40 लाख रुपये इतका महसूल सोलापूर रेल्वे विभागाच्या खात्यात जमा झाला। तिकीट आरक्षित नसताना प्रवाशांना प्रवास करणं जोखमीचं बनतं। प्रवाशांचा वेळ वाचावा यासाठी सोलापूर विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर विभागातील विविध रेल्वे स्थानकांवर यासंबंधीचं आवाहन आणि जनजागृती करण्यात येत आहे। आषाढी यात्रेच्या अनुषंगानं पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास इथं पालखी सोहळा प्रमुख आणि प्रशासन यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीला मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, प्रांताधिकारी सचिन इथापे, सदाशिव पडदुणे, प्रियांका आंबेकर, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, जिल्हा नगरपालिका प्रशासनाधिकारी वीणा पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, गटविकास अधिकारी सुशील संसारे, कार्यकारी अभियंता अमित निमकर, मुख्याधिकारी प्रशांत जाधव, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे केशव घोडके यांच्यासह संबंधित अधिकारी तसंच मानाच्या पालखी सोहळ्याचे सोहळा प्रमुख आणि प्रतिनिधी उपस्थित होते। गुरुवारी सकल मराठा समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना निवेदन देण्यात आलं। यावेळी सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचा लढा अंतिम टप्प्यात आला असून सगळे सोयरेची अंमलबजावणी न केल्यास सोलापूर जिल्ह्यात आमदार खासदारांना फिरू देणार नाही असा इशारा त्यांनी या प्रसंगी पुरुषोत्तम बर्डे, राजन जाधव, विनोद भोसले, महादेव गवळी, औदुंबर बुवा जगताप, कुमार माने, नागेश ताकमोगे, विलास लोकरे, प्रकाश डांगे, प्रशांत देशमुख, आबा सावंत, संजीवनी मुळे, निर्मला शेळवणे, मनीषा नलावडे यांची उपस्थिती होती।
बकरी ईद उत्सवाच्या अनुषंगानं सोलापूर शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी, शांतता समिती सदस्य, महानगरपालिकेचे अधिकारी, शहर काझी, मुस्लिम धर्मगुरू, शहरातील प्रमुख मस्जिदींचे विश्वस्त, शहरातील प्रमुख ईदगाह मैदानांचे विश्वस्त यांची पोलीस आयुक्त कार्यालय इथं संयुक्तपणे बैठक आयोजित करण्यात आली होती. प्रास्ताविक पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे यांनी केलं. या बैठकीत उपस्थित शांतता समिती सदस्य आणि इतरांनी सूचना मांडल्या. त्यानंतर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी कामाची रूपरेषा बघून समस्या सोडवण्यात येतील असं सांगितलं. पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी बैठकीस उपस्थित लोकांचं स्वागत करून मांडलेल्या अडीअडचणींचं सगळे सोयरे अधिसूचना पारित करून अध्यादेश काढून सकल मराठा समाजाला 50% आत ओबीसी मधून आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराटी इथं गेल्या 6 दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी लोकनेते साखर कारखान्याचे चेअरमन बाळराजे पाटील यांनी उपोषण स्थळी भेट देऊन सकल मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सरकार आणि प्रशासनानं मार्गी लावण्याची मागणी केली. राज्यात कामगार मंत्री सुरेश खाडे यांचं कामगार विभागावर नियंत्रण नसल्यामुळं कामगारांच्या कल्याणकारी योजना आणि त्यांचा विकास तसंच संरक्षण होत नाही. कामगार विभाग मंत्रालय मुंबई, राज्याचं कामगार आयुक्त कार्यालय आणि इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई तसंच सहाय्यक कामगार आयुक्त सोलापूर कार्यालयात अधिकारी कर्मचारी वेळेवर येत नाहीत. मनमानी लहरी पद्धतीनं कामकाज चालू आहे. त्यामुळं शासनानं कामगारांसाठी लागू केलेल्या कल्याणकारी योजना तसंच कायद्याची अंमलबजावणी होत नसल्यामुळं शासनाचा मूळ उद्देश सफल होत नसल्यानं कामगार मंत्री सुरेश खाडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी कामगार संघटना महासंघाचे अध्यक्ष साथी बशीर अहमद यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद पूनम गेट इथं निदर्शनं करत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर यांच्यामार्फत समक्ष भेटून निवेदन सादर करण्यात. राज्य उत्पादन शुल्क विभागानं हातभट्टी दारू निर्मिती, विक्री आणि वाहतुकीविरुद्ध मंगळवारी आणि बुधवारी या 2 दिवशी राबवलेल्या विशेष मोहिमेत गुळवंची तांडा येथील हातभट्ट्यांवर तसंच शहर परिसरातील विक्री ठिकाणांवर छापे टाकून कारवाई केली. या विशेष मोहिमेत 823 लिटर हातभट्टी दारू, 7,950 लिटर गुळ मिश्रित रसायन, 6.5 लिटर देशी दारू, 19 लिटर विदेशी दारू, 64 लिटर ताडी आणि 2 मोटारसायकली असं एकूण 5,17,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक संजय पाटील, निरीक्षक सुनील कदम, दुय्यम निरीक्षक धनाजी पोवार, अंजली सरवदे, मानसी वाघ, सुरेश झगडे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण, अलीम शेख, गजानन होळकर, जवान चेतन भनगुंटी, इस्माईल गोडीकट, अनिल पांढरे, योगीराज तोग्गी, अशोक माळी, अण्णा करचे, नंदकुमार वेळापुरे, प्रशांत इंगोले, शोएब बेगमपुरे, वाहन चालक रशीद शेख यांच्या पथकांनी पार पाडली. सोलापुरातील सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार आदित्य उर्फ पोत्या बसवराज दोडमनी वय 27 राहणार विजापूर रोड, नडगेरी पेट्रोल पंपाजवळ सोलापूर हा गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं घातक शस्त्रांचा वापर करून मोटारसायकल चोरी, घरफोडी, घातक शस्त्रानं इच्छापूर्वक दुखापत करणं, गैरकायद्याची मंडळी जमवणं, दगडफेक करणं यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीनं अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करत आला आहे. त्याच्याविरुद्ध 11 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापूर शहरातील नागरिकांचं दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा निर्माण झाली आहे. त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे शहरातील व्यापारी, सामान्य नागरिकांमध्ये दहशत असून त्याच्याविरुद्ध सामान्य नागरिक उघडपणे पोलिसांना माहिती देत नाहीत. आदित्य दोडमनी याला त्याच्या गुन्हेगारी कारवायांपासून परावृत्त करण्यासाठी सन 2023 मध्ये त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. त्यानंतरही त्याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही. त्यानं आपली गुन्हेगारी कृत्ये चालूच ठेवली. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांना वेळीच प्रतिबंध करण्यासाठी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी त्याच्याविरुद्ध MPDA कायद्यान्वये स्थानबद्ध आदेशाची बजावणी करून आदित्य उर्फ पोत्या दोडमनी याला
पुण्याच्या येरवडा कारागृहात दाखल. तुमच्या स्वप्नातील घर साकारण्याकरिता सोलापुरातील स्मार्ट सिटी मध्ये स्मार्ट प्रकल्प घेऊन आले आहेत. सोलापुरातील विश्वसनीय आणि पारदर्शक नाव म्हणजे क्रिस्टल डेव्हलपर्स.